नमस्कार सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांनो, नुकताच 10वीचा निकाल जाहीर झाला आणि आपण पाहतो आपल्या राज्यामध्ये मेरिट एवढं वाढलं की पैकीच्या पैकी गुण विद्यार्थ्यांची घेण्याची चुरस जी आहे ती वाढलेली आहे। म्हणून आपल्या सर्वांनाही वाटत असेल की मलाही तसे पैकीचे पैकी गुण मिळावेत, तर त्यासाठी मित्रांनो गणित हा विषय असा आहे, स्कोरिंग सब्जेक्ट आहे, आपल्याला पैकीचे पैकी गुण देणार आहे। त्यासाठी गुरुकिल्ली फाउंडेशन हे आमचं चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज ते सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ म्हणजेच हे सगळे गणिताचे प्रॅक्टिस सेट 1.1 पासून आपल्याला व्यवस्थितरित्या शिकायला मिळतील। चला तर मग आज आपण 2.1 हा प्रॅक्टिस सेट बघूयात, म्हणजेच वर्ग समीकरणावर आधारित हा प्रॅक्टिस सेट आहे। वर्ग समीकरणे म्हणजे काय अगोदर ते समजून आपल्याला घेता येईल। बघा या ठिकाणी आपल्याला पहिलाच प्रश्न आहे, कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा। आता वर्ग समीकरण म्हणजे काय, तर सरळ सरळ एकच लक्षात ठेवायचं, तर वर्ग समीकरण म्हणजे काय, तर ज्या समीकरणाची कोटी ही जास्तीत जास्त किती असते, 2 असते। आता बघा मी एक वर्ग समीकरण अगोदर लिहून दाखवतो, 2x चा वर्ग अधिक 3x वजा 4 बरोबर 0। या वर्ग समीकरणामध्ये किंवा या समीकरणामध्ये किंवा या बहुपदीमध्ये याची कोटी म्हणजे काय, घातांक। बघा इथे याचा घातांक किती आहे, x चा 1 आहे, इथं 2 आहे, म्हणजे विचार करता सगळ्यात जास्तीत जास्त मोठा घातांक कोणता आहे, तर तो आहे 2, म्हणजेच वर्ग आहे। म्हणजे ज्या समीकरणामध्ये सगळ्यात मोठा घातांक किंवा त्या समीकरणाची कोटी ही फक्त 2 असते, ते समीकरण हे वर्ग समीकरण असते। मित्रांनो फक्त एवढं एकच वाक्य लक्षात ठेवा। आता आपल्याला विचारलेलं आहे कोणतेही दोन वर्ग समीकरणे तयार करा। मग वर्ग समीकरण तयार करायची म्हणजे वर्ग समीकरणाचं एक ठराविक रूप असतं, ठराविक स्वरूप असतं। कशाला वर्ग समीकरण म्हणायचं हे आपल्याला कळालं पाहिजे। माणूस कशाला म्हणायचं, ज्याला 2 हात आहेत, पाय आहेत, कान आहेत, नाक आहेत, डोळे आहेत, हे सगळं असून सुद्धा ज्याला बुद्धी आहे आणि विचार करण्याची शक्ती आहे त्याला आपण माणूस म्हणतो। तसं वर्ग समीकरण कशाला म्हणायचं, तर ते वर्ग समीकरण या सामान्य रूपात असतं, त्याचं जनरल फॉर्म किंवा सामान्य रूप काय आहे वर्ग समीकरणाचं, सामान्य रूप सगळ्यात महत्वाचा हा भाग आहे। कारण सामान्य रूप वर्ग समीकरणाचं आपल्याला समजलं तरच पुढे त्यातल्या ए बी सी च्या किमती काढता येतात आणि पुढच्या सगळ्या ह्या प्रकरणाच्या सगळ्या सराव संचामध्ये हा भाग जर व्यवस्थित समजला तरच आपण सगळे सराव संच किंवा सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो, काहीच अवघड नाही। सामान्य रूप काय आहे वर्ग समीकरणाचं ते बघा, हे असं आहे, ax चा वर्ग प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0। ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे सामान्य रूप आहे, याला जनरल फॉर्म असं आपण इंग्लिश मध्ये म्हणतो। म्हणजे आता a b आणि c काय आहे, तर हा पहिल्या पदाचा वर्ग पदाचा काय असतो, हा असतो सहगुणक। आपल्याला सर्वांना माहिती आहे, 7वी पासूनच आपण हे शिकलोय। हे आहे चल आणि हे सहगुणक, हे जे मधलं पद आहे त्याचा सहगुणक असतो b। म्हणजे इथं कुठला ना कुठला अंक, कुठली ना कुठली संख्या हे सहगुणकाच्या ठिकाणी असलीच पाहिजे आणि हे असतं स्थिर पद। या ठिकाणी मात्र चल नसतं, फक्त एक अंक किंवा एक संख्या म्हणून स्थिर पद असतं, त्यानंतर बरोबर चिन्हानंतर 0 असतं। तर हे असं सामान्य रूप आहे वर्ग समीकरणाचं। म्हणजे या स्वरूपात जे समीकरण दिसेल तुम्हाला त्याला वर्ग समीकरण तुम्ही म्हणू शकता। आता हे सगळं या स्वरूपात आहे। उदाहरणार्थ आता मी तुम्हाला एक समीकरण इथं लिहून देतो, बघा हे बघा, 4x चा घन वजा 3x अधिक 2 बरोबर 0। हे समीकरण या स्वरूपात दिसते तुम्हाला, मात्र या ठिकाणी काय डिफरंट आहे, फरक काय, इथे 3 आले, म्हणजे कोटी 3 आलाय समीकरणाचा, म्हणजे घातांक सगळ्यात मोठा 3 आहे, म्हणजे घन आहे, म्हणून हे वर्ग समीकरण होईल का, तर हे वर्ग समीकरण होणार नाही। वर्ग समीकरण कधी असतं की त्या समीकरणामध्ये सर्वात मोठा घातांक हा 2 असतो आणि या स्वरूपात ax प्लस bx प्लस c, मग या ठिकाणी मी प्लस घेतले म्हणजे प्लसच नाही, इथे मायनस कोणतंही चिन्ह येऊ शकतं। अशा पद्धतीने मी तुम्हाला आता या प्रश्नाचं उत्तरच सांगून देतो, बघा म्हणजे तुम्हाला समजेल। कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा। आता मी लिहितो इथे 4x वर्ग वजा 8x अधिक 2 बरोबर 0, 4x स्क्वेअर मायनस 8x प्लस 2 इज इक्वल टू 0। हे एक वर्ग समीकरण होऊ शकतं। बघा पहिलं वर्गपद आहे, दुसरं मधलं पद आहे, तिसरं स्थिर पद आहे, सगळ्यात मोठा घातांक काय आहे तर तो 2 आहे,
त्यानंतर दुसरं वर्ग समीकरण लिहू शकतो आपण. इथे सहगुणक नाही घेतला तरी चालतो बघा. m वर्ग अधिक 11m वजा 2 बरोबर 0. काहीही आपला हा जो मुक्त प्रश्न आहे हा कुठल्याही प्रकारे आपण फक्त वर्ग समीकरण या फॉर्म मध्ये लिहिलं पाहिजे. म्हणजे हा बघा ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे जनरल फॉर्म आलं पाहिजे. म्हणजे त्याला आपण वर्ग समीकरणात लिहू शकतो. हे झालं वर्ग समीकरण, हे झालं वर्ग समीकरण. तर हे दोन वर्ग समीकरण आपल्याला लिहायला सांगितले होते. तर आपण एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. फार सोपा प्रश्न आहे हा. चला पुढे जाऊ. हा प्रश्न समजला तरच पुढचे सगळे समजतील. खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. आता वर्ग समीकरणाचं स्वरूप काय असतं हे आत्ताच आपण बोलून गेलो, आत्ताच चर्चा केली. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आपल्याला माहिती आहे. कोणतं आहे? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप असतं. मग या सामान्य रूपात हे आपण लिहूनच घेऊया अगोदर. इथे ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0. तर या रूपामध्ये कुठलं समीकरण दिसते तुम्हाला? बघा हे पहिल्या क्रमांकाचं वर्ग समीकरण आहे का? तर आहे. सगळ्यात मोठा घातांक काय आहे? 2 आहे. कोटी 2 आहे. आणि या तिन्ही पदांमध्ये जनरल फॉर्म मध्ये हे आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा y वर्ग बरोबर 5y वजा 10. आता मुलं गोंधळात यामुळे पडतात की आता इथं हे सामान्य रूपात नाहीये. मग वर्ग समीकरण कसंही असलं घातांक 2 आहे ना इथे, त्याला सामान्य रूपात आपल्याला आणायचं असतं. बघा कसं आणायचं सामान्य रूपात? बघा ज्यांना हे माहित झालं या स्वरूपात आणायचं. ax वर्ग वर्गपद कुठे? याच बाजूला आहे. बरोबर चिन्हाच्या दोन बाजू असतात, एक डावी बाजू उजवी बाजू. तर हे डाव्या बाजूला या y वर्ग आहे त्यात काहीच बदल होणार नाही. उजव्या बाजूचं हे bx आपल्याला इकडे आणायचंय. मग ते अधिकचं काय होईल? वजा होईल. म्हणजे प्लस 5y इकडे येताना काय होईल? डाव्या बाजूला लेफ्ट साइडला तो होईल मायनस. आणि हा जो 10 आहे तो पण मायनस आहे, तो पण काय होईल? प्लस होईल. म्हणजे चिन्हामध्ये बदल होईल. आणि बरोबर चिन्हानंतर काय असतं? 0. म्हणजे वर्ग समीकरणाच्या स्वरूपात सामान्य रूपात आपण हे समीकरण असं लिहू शकतो. मग हे वर्ग समीकरण दिसतंय का तुम्हाला? दिसतंय. कारण पहिलं वर्गपद आहे, घातांक सगळ्यात मोठा 2 आहे, मधलं पद आहे, स्थिर पद आहे, बरोबर चिन्हानंतर 0 आहे. म्हणजे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या स्वरूपात ते आहे. म्हणून आपण त्याला वर्ग समीकरण म्हणू शकतो. येस, इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता पुढे हे पण आहे वर्ग समीकरण. पुढे बघा तिसऱ्या क्रमांकाचा. यासाठी मात्र आपण थोडासा विचार करू, तुम्हाला समजून सांगतो व्यवस्थित. y वर्ग अधिक 1/y बरोबर 2. y² प्लस 1/y इज इक्वल टू 2. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का हे आपल्याला पाहायचंय. तर हे आपण सामान्य रूपात आणून बघू अगोदर. आपलं सामान्य रूप सगळ्यांना माहिती आहे, जनरल फॉर्म ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग आता आपण काय करायचंय? या ठिकाणी जो आपल्याला छेदामध्ये जे चल दिसतं किंवा जी संख्या दिसते असं असेल तर हे नकोय आपल्याला. सामान्य रूप असं नसतं. मग काय करायचं आपण? बघा इथे फ्रॅक्शन दिलाय, म्हणजे इथे डेनोमिनेटर किती आहे? y आहे. तर हे डेनोमिनेटर नकोय आपल्याला. काय करायचं? जो डेनोमिनेटर आहे ना त्याने सगळ्या पदांना सगळ्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय ऑल टर्म बाय y. म्हणजे आपण काय करू इथे? y गुणिले y वर्ग अधिक, म्हणजे मी काय करतोय मराठीतूनही समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडं थोडं इंग्लिश मधून पण सांगतोय. दुसरं y गुणिले 1/y, y मल्टिप्लाय 1/y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय y. म्हणजे ह्या y ने आपण प्रत्येक पदाला गुणलंय. मग गुणल्यानंतर काय होईल बघा इथे हे सगळं आपल्याला झालंय बेसिक अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये. y आणि हा y वर्ग जर आपण गुणाकार केला तर y गुणिले y वर्ग. घातांकाचा गुणाकार करताना गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज होते. इथे पहिला घात असतो, दुसरा आणि पहिला किती होईल? तिसरा घात होईल. म्हणजे याचं पहिल्या पदाचं उत्तर काय येईल? y चा घन. बर ठीक आहे, पुढचं सोडू आपण मग ठरवू. y घन अधिक हे y कॅन्सल होतील म्हणून इथे 1 राहील. का कॅन्सल होईल? हा छेदामध्ये अंशामध्ये भाग देईल त्याला कट होतील ते. आणि इथे बरोबर काय येईल? बरोबर चिन्हानंतर 2y. मग इथे जर आपण आलो तर हा y घन इकडचे 2y इकडे आणले तर वजा 2y आणि हे अधिक 1 बरोबर 0. बघा मुलांनो या ठिकाणी सगळ्यात मोठा घातांक किती आहे या समीकरणाचा? तर तो आहे 3.
म्हणून हे वर्ग समीकरण होणार नाही. हे आपल्याला इथेच कळलं. कुठे कळलं हे? ज्यावेळेस आपण इथे वायाला गुणलं त्यावेळेस कळलं. परंतु तुम्हाला मी समजून सांगितलंय की इथे किती आहे, इथे डिग्री किती आहे, डिग्री हियर इन द इक्वेशन डिग्री इज 3 और क्यूबिक डिग्री इज नॉट अलाउड इन क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आपल्याला तिसरा घातांक 3 हा घातांक नकोय, 2च्या वर नको. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हे वर्ग समीकरण नाही, हे वर्ग समीकरण नाहीये. पुढचा प्रश्न झाले. बघा थोडं लक्षात घेतलं तर असा सोपा भाग आहे बघा मुलांना. आता इथे चौथा प्रश्न आहे, हा पण तसाच आपण सोडवला आता, त्याचप्रमाणे आपण करून बघूयात. आता इथे पण काय करावं लागेल आपल्याला, x आहे छेदामध्ये, मग x ने सगळ्या पदांना गुणायचं. x गुणिले x पहिलं पद गुणलं, त्यानंतर x गुणिले 1 छेद x दुसरं पद गुणलं, त्यानंतर x गुणिले -2. याचं उत्तर काय येते बघा, आपण काढूयात. x गुणिले x काय होतो, x चा वर्ग. आपण आत्ताच बघितलं की गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज होते, पहिला घात दुसरा घात झाला, प्लस हे x कॅन्सल होईल. मग इथे काय राहील, फक्त 1 बरोबर. इथे 2 ने x ला गुणले म्हणजे x मल्टिप्लाय बाय -2. मग इथे काय येईल, आन्सर आपलं -2x येईल. बघा लक्षात ठेवा, जेव्हा आपण मायनस इंटू मायनस म्हणजे निगेटिव्ह नंबरचे आपण मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस काय होतं की मायनस प्लस होतं. आणि यातली एक जर नंबर मायनस असेल तर आन्सर काय येईल, मायनसच येईल. लक्षात ठेवा. म्हणजे गुणाकार भागाकारासाठी दोन्ही पण क्रियांसाठी नियम सारखे येते. मग आता आपण काय करूयात, याला सामान्य रूपात आणूयात. x² + bx + c = 0 स्वरूपात आणायचं असेल तर हे -2x इकडे आणताना काय होईल, +2x होतील. आणि हा +1 आपल्या जागेवर असल्यामुळे तसंच राहील, बरोबर चिन्हानंतर 0 येईल. हे वर्ग समीकरण दिसतं का सांगा आता. x² + bx + c = 0 स्वरूपात आहे ना, मग हे वर्ग समीकरण आहे. म्हणून इथं लिहायचे इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन, हे वर्ग समीकरण आहे. पुढचा प्रश्न बघूया. m + 2 m - 5. हा थोडस वेगळी पद्धत आली या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी मुलांना असं वाटतं आता हे काय आलं नवीन, वेगळ्या स्वरूपात दिसतंय हे, पण त्याला काहीच दचकायचं नाही. आपण काय करायचं, आता हे आपल्याला माहिती आहे, आपण 7वीला शिकलो, 7वी 8वीला 2 कंसांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. इथे कुठलं चिन्ह नाही म्हणजे काय असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं, लक्षात ठेवा. बघा मग इथे m पहिलं काय करायचं, मग 2 कंसाचा गुणाकार कसा करायचा सगळ्यात बेसिक मी यामध्ये शिकवणार आहे. बघा पहिलं पद काय कोणतं, या कंसातलं m. मग m ने m आणि -5 दोन्हीला गुणायचं. नंतर हे 2 आहे दुसरं पद, मग 2 ने पण m आणि m -5 ला गुणायचे. मग m गुणिले m काय होतं, पहिल्या पदाचं उत्तर m². त्यानंतर m गुणिले -5 5m, इथं +2 आहे म्हणून +2 गुणिले m 2m, आणि 2 पंचे 10 पण 1 वजा असल्यामुळे काय येईल, -10 येईल इथे उत्तर, बरोबर चिन्हानंतर 0. आता इथे काय होईल, m² जशाच तसा लिहूयात आपण. आता या ठिकाणी 5m आणि 2m यांच्या दोघांची चल सारखे आहेत बघा, व्हेरिएबल सेम आहे इथे m. मग आपण काय करू शकतो, याची बेरीज होईल ना, म्हणजे -5 आणि +2, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. बघा पुन्हा दुसरा बेसिकचा प्रश्न, 2 जर वेगळी चिन्ह असतील तर आपण कशी बेरीज करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. इयत्ता 6वीचं प्रकरण बघा, इयत्ता 6वीचं. म्हणजे समजा -9 + 2 असतील तर असं 9 2 11 असं करायचं नाही, ते विसरून जा. काय करायचं, -9 आहे ना इथे, म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 9 मधून 2 गेले खाली उरतात 7, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मात्र द्यायला विसरायचं नाही. मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल द्यायचं. तसं या ठिकाणी काय आहे तसंच बघा. 5 मधून 2 गेले खाली किती उरतील, 3. मोठ्या संख्येला चिन्ह वजा आहे म्हणून काय आहे, आपण 3m घेऊयात. आणि मग इथं 10 - 10 आहे बरोबर 0 झालं. काय वर्ग समीकरण, हे वर्ग समीकरण झालं. याला आपण म्हणू शकतो वर्ग समीकरण आहे. बघा ax² + bx + c = 0 या स्वरूपात आलं ना हे, मग वर्ग समीकरण आहे मित्रांनो. हे बघा हे पण वर्ग समीकरण आहे, हे पण वर्ग समीकरण आहे. आता प्रश्न आपण 6वा बघूयात. m घन अधिक 3m² - 2
बरोबर 3m घन. काहीच नाही, आपण बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूची संख्या किंवा चलासह संख्या किंवा पद या बाजूला आणायचंय फक्त, बस दुसरं काहीच करायचं नाही. बघायचंय सामान्य रूपात त्याला आणता येतं का म्हणून. मग बघा m घन मी जशा तसाच लिहिला. हे आता हा 3m चा घन इकडे आणू, सारखे सारखे पद, मग तो वजा होईल, कारण नियम तोच सांगतो बरोबर चिन्हाच्या पलीकडची संख्या अलीकडे घेताना त्या चिन्हामध्ये बदल होतो. मग आता m³ मायनस 3m². आता इथे काय हे प्लस 3m वर्ग आपण जशा तसा ठेवला, हा -2 बरोबर 0. आता इथे जरा विचार करून बघा, ह्या 3m वर्ग, आता इथं घातांक काय, इथे इथे सारखा आहे दोन्ही ठिकाणी, इथे घातांक सारखा नाही, म्हणून काय करायचं आपल्याला, हा m घन आपण जशा तसाच ठेवला आणि इथे 3m वर्ग प्लस मायनस हा काय होईल, कॅन्सल होईल, इथं फक्त -2 राहतील आणि बरोबर 0. पण इथे एक विचार करा, इथे घातांक किती आहे, सगळ्यात मोठा समीकरणाचा आला, तो आला 3. म्हणून या ठिकाणी हे वर्ग समीकरण होईल का, तर होणार नाही. आपल्याला घातांक किती पाहिजे, 3 पाहिजे, सॉरी 2 पाहिजे, म्हणून हे वर्ग समीकरण होऊ शकत नाही. अशा पद्धतीने वर्ग समीकरण पुढीलपैकी कोणते, बोर्डाला नक्की प्रश्न येत असतो, कधी कधी 1 मार्कला किंवा कधी कधी 2 मार्कला येऊ शकतो. हा पुढचा प्रश्न, खालील समीकरणे ax प्लस bx प्लस ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या स्वरूपात लिहायचे. बघा, राईट ऑल फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, देन राईट द व्हॅल्यूज ऑफ a b c फॉर ईच इक्वेशन. काय म्हटल्यानंतर, देन राईट द व्हॅल्यूज ऑफ a b c फॉर ईच इक्वेशन. प्रत्येक इक्वेशन मध्ये a b c च्या किमती काढायच्या. व्हॅल्यूज म्हणजे काय, किमती, काहीच अवघड नाहीये. आता आपण पहिलं समीकरण हे आहे, आपल्याला काय ते लिहून घेऊयात आपण. 2y बरोबर 10 वजा y वर्ग. मग मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, पुढचे सगळे प्रश्न समजण्यासाठी अगोदर सामान्य रूपात या समीकरणाला कसं आणायचं ते समजलं पाहिजे. मग हे सामान्य रूपात कसं आणणार आपण, तर बघा अगोदर वर्गपद घेणार, म्हणजे -y वर्ग इकडे येऊन प्लस होईल, म्हणजे y वर्ग y². त्यानंतर हा बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूलाच आहे 2y, म्हणून तो अधिक असताना अधिकच राहील. त्याच्यानंतर हा 10 इकडे आणल्यानंतर काय होईल, मायनस होईल आणि बरोबर 0. आता वर्ग समीकरण दिसतं ना, हा यस, क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं तयार. आता आपण काय करायचं, एबीसी ची व्हॅल्यू काढायची. आता मला सांगा, इथे आपलं सामान्य रूप किंवा जनरल फॉर्म काय आहे, ax वर्ग प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग आता या ठिकाणी बघा, इथे a च्या जागेवर काय आले, याचा सहगुणक काहीच नाहीये. बघा, कोएफिशियंट, ज्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट काहीच नसतो त्याचा कोएफिशियंट काय असतो, कधी पण 1 असतो. म्हणजे a इथे काय आहे, a ची व्हॅल्यू किती आहे, 1. मग डायरेक्ट a ची व्हॅल्यू किती आहे, 1. b ची व्हॅल्यू बघूयात आपण. इथे याचा y चा कोएफिशियंट किती आहे, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल y इज 2, म्हणजे काय येईल इथे b चा जे आहे व्हॅल्यू काय येईल, 2. आणि c ची व्हॅल्यू काय असेल, ती आहे 10. मात्र इथे चिन्ह कोणतं आहे, वजा आहे, म्हणून आपल्याला c ची व्हॅल्यू काय घ्यायची, c बरोबर -10 झाल्या एबीसी च्या किमती, एबीसी ची व्हॅल्यू. बघा हे काय आलं, हे आलं राईट द फॉलोइंग इक्वेशन इन फॉर्म, जनरल फॉर्म मध्ये लिहायचं. हे झालं जनरल फॉर्म मध्ये आपण लिहिलं आणि आपल्या व्हॅल्यू लिहायच्या होत्या ना, मग ह्या सगळ्या झाल्या एबीसी च्या व्हॅल्यू. एबीसी च्या व्हॅल्यू जनरल फॉर्म लिहिता आलं की एबीसी च्या व्हॅल्यू आपल्याला लिहिता येतात, काही अडचण नाही. पुढे, आणि हा प्रश्न बोर्डाच्या पेपरला तुम्ही बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला फक्त अंक बदलतील, याचे एक्स च्या ऐवजी काय होईल, एखादेस एम पी क्यू अशा प्रकारे चल येतील, पण मात्र प्रश्नाची पद्धत तीच राहील. पुढे पुढचं इक्वेशन घेऊयात आपण. बघा त्याच्या पण किमती लिहूयात. बघा इथं आता वेगवेगळ्या पद्धतीने दिले, आपल्याला सगळ्या क्रिया करता आल्या पाहिजेत. आता आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल, इयत्ता 8वी मध्ये. आता इथं काय दिले, x वजा 1 कंसाचा वर्ग दिलाय. आता हे सामान्य रूपात आणायचं म्हटल्यानंतर आपण जर आपल्या पद्धतीने चालत गेलो, याला इकडे आणणं, कंसाचा वर्ग आहे ना, इथं वर्ग असल्यानंतर काय झालं, आपल्याला हे सूत्राचा वापर करून सोडावं लागेल. बघा आपल्याला 8वीला आणि 7वीला एक सूत्र होतं बघा, a प्लस बी कंसाचा वर्ग, हे सूत्र होतं, आठवतंय का जरा, a प्लस बी कंसाचा वर्ग,
ए प्लस बी कंसाचा वर्ग, त्याचा विस्तार काय होता, एक्सपेन्शन ऑफ ए प्लस बी, काय होत त्याचा विस्तार, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, हा त्याचा विस्तार आहे. आणि त्याच्यानंतर मी हे पण सांगतो ए मायनस बी, आपल्याला त्याची गरज आहे इथे, ए मायनस बी स्क्वेअर याचा विस्तार काय होता, याचा एक्सपेन्शन काय, तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, हा झाला याचा विस्तार. मग या कंसाचा विस्तार याच्या प्रमाणे करावा लागेल आपल्याला. बघा इथे एच्या जागेवर काय आलेलं आहे, एक्स, म्हणून आपण काय करू, पहिला एक्स स्क्वेअर एक्स वर्ग वजा 2ab, एच्या जागेवर आला एक्स आणि बी च्या जागेवर वजा 1 आलाय, म्हणून 2 गुणिले एक्स गुणिले बी च्या जागेवर काय आला, वजा 1, 2ab अधिक बी वर्ग म्हणजे वजा 1 चा वर्ग. मी मुद्दाम तुम्हाला या स्टेपचा विस्तार करून सांगतोय. बघा इथे आता एक्स वर्ग आणि आता 2 गुणिले एक्स वजा 2 गुणिले एक्स काय होईल, 2x आणि 2x 1 2x, म्हणजे आपण याला असं लिहून घ्या. बघा इथं 2x, इथं आपण वजा चिन्ह देऊयात, 2x गुणिले वजा 1 काय होईल, वजा 2x. आणि हा प्लस 1 चा वर्ग वजा 1 जरी असला तरी ऋण संख्येचा वर्ग कधी धन असतो बरं का, म्हणजे -1 चा स्क्वेअर किती येईल, हा +1 येईल. मग या ठिकाणी काय तयार झालं आपलं, हे एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 याच्या जागेवर मग आपण ते लिहूया. मग इथे एक्स वर्ग वजा 2x अधिक 1 आणि बरोबर 2x प्लस 3 सॉरी बरोबर 2x अधिक 3. मग या ठिकाणी बघा काय करते, एक्स वर्ग जशाला तसा लिहूयात आपण, इकडचे वजा 2x इकडे आणून काय होतील, अधिक 2x इकडे आणून काय होतील, वजा 2x होतील. त्यानंतर हे सुद्धा जे 2x आहेत ते वजाच आहेत म्हणून वजा 2x. आता इथे +1 आहे ऑलरेडी, इथे इकडचे +3 इकडे आणून काय होतील, -3 होतील बरोबर 0. आता इथे एक्स स्क्वेअर जशाला तसा राहील. त्यानंतर वजा 2 किती होतील, वजा 4, म्हणजे बेरीज केली तर वजा 4x येईल, 4x. आता +1 आणि -3 मी आता सांगितल्याप्रमाणे मोठ्यातून छोटी संख्या वजा करायची, 3 मधून 1 गेला खाली किती उरतात 2, पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून इथे येतील 2 आणि बरोबर चिन्ह नंतर 0. दिसतंय का, आता दिसतं का, एक क्वाड्रेटिक इक्वेशन झालं का, म्हणजे वर्ग समीकरण झालं का, झालं. मग या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची आपल्याला, ए ची व्हॅल्यू किती आहे इथे 1, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती येईल 1, बी ची व्हॅल्यू किती येणार आहे आपल्याला वजा 4 आणि सी ची व्हॅल्यू असेल ही वजा 2. या पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. चला पुढचा प्रश्न घेऊयात. आपल्याला बैजिक सूत्रे पाठ पाहिजेत, विस्तार सूत्रे, पुढे याचा फार उपयोग होतो. 3 आपलं एक्स वर्ग अधिक 5x बरोबर वजा आणि कंसामध्ये 3 वजा x आहे. हा तर फार सोपा प्रश्न आहे. बघा इथे x वर्ग अधिक 5x बरोबर वजा आहे आणि पूर्ण कंस दिला इथे 3 वजा x. मग याला सामान्य रूपात आणायचं अगोदर, x वर्ग अधिक bx अधिक c स्वरूपात. मग आपण काय करू, अगोदर जे वर्गपद दिलं जशाल तसं लिहिलं, अधिक 5x जशाल तसे. आता इकडचे जे वजा आणि कंसातला भाग आहे तो येताना इकडे अधिक होईल, म्हणजे आपण अधिक 3 आणि वजा x याला लिहू शकतो बरोबर 0. आता x वर्ग जशात तसा. आता इथे काय 5x आणि इथं 3 वजा x आहे, 5x वजा 3 वजा झाला अधिक 3 वजा x. आता इथे बघा 5x आणि इथे वजा x आहे, इथं काही नाही म्हणजे एक असतो सहगुणक, चल सारखं आहे म्हणून याची काय होईल वजा बाकी होईल. 5तून 4 गेले खाली किती उरतात, 5तून 1 गेला खाली उरतात 4, म्हणजे अधिक 4x. मोठी संख्या अधिक आहे म्हणून इथं चिन्ह पण तेच द्यावं लागेल आपल्याला आणि हे अधिक 3 होतील म्हणजे बरोबर 0. आता काय झालं, वर्ग समीकरण तयार झालं की नाही. हा मग इथे a ची किंमत किती येईल, आता तुम्ही लिहू शकता a ची किंमत किती, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. a ची किंमत किती येईल 1, b ची किंमत येईल 4 आणि c ची किंमत येईल 3. हे झालं abc च्या किमती, काहीच अवघड नाही. चला पुढचा प्रश्न. पुढचा येतोच प्रश्न आहे
बघा 3m वर्ग 3m वर्ग जशाल तसा लिहिला आपण. मी डायरेक्ट करतोय आता. बघा याला सामान्य रूपात आणायचे. मग काय करायचं, 2m बरोबर चिन्हाच्या काय उजव्या साईडला इकडे आणताना काय होईल, तो मायनस होईल. 2m वर्ग 2m स्क्वेअर. आता इथे -9चा काय होईल, इकडे +9 बरोबर 0. आता इथे बघा 3mचा वर्ग घातांक सारखा आहे, म्हणून आपल्याला त्याची वजाबाकी करता येईल. 3mच्या वर्गातून 2m वर्ग गेला, खाली किती उरतो, 3 मधून 2 गेले, खाली 1 उरतो. म्हणजेच नाही लिहिला तरी चालतो सहगुणक. m वर्ग येईल, m वर्ग अधिक 9 बरोबर 0. या ठिकाणी दोनच पद दिसत आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, ज्या ठिकाणी दोनच पद आहेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, आपल्याला a² + bx + c = 0 या स्वरूपात आणायचं ना. मग हा झाला ax². आता bx इथं नाही, मग आपण काय करायचं, 0x घ्यायचा आणि प्लस c किती आहे, 9 बरोबर 0. हा काय घेतला आपण इथे 0x. बघा लक्षात ठेवा. किंवा इकडचं पद जरी नसलं दिलेलं तरी पण आपण ते 0 घेतलं तरी चालतं. मग एबीसीच्या किमती काढूयात. इथे आहे 1, याची किंमत काय असेल 1, बी ची किंमत काय असेल मग काहीच नाही म्हणजे 0, आणि सी ची किंमत किती आहे तर अधिक 9. ह्या झाल्या एबीसीच्या किमती. पुढचा प्रश्न आहे 5वा. बघा इथे काय, आता इथे आपल्याला काय करायचंय, गुणाकार करायचंय फक्त बस. इथे पी आहे, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिले तरी पण काही हरकत नाही, सोपा येतो. 6p बरोबर 5. आपण पहिल्यांदाच बघितलं की बाहेरची संख्या असते, गुणाकारात चिन्ह असते त्या कंसाच्या बाहेर. मग काय करायचं, गुणाकार करायचा. p ने गुणायचं या कंसाला, p गुणिले 3 3p अधिक p गुणिले 6p. आता इथे 6 1 6 आणि p गुणिले p² p चा वर्ग बरोबर 5. मग आता आपण अगोदर वर्गपद घेऊ, 6p चा वर्ग, मग त्याच्यानंतर मधलं पद घेऊ अधिक 3p. इकडचे 5 इकडे आणल्यावर काय होतील, मायनस होतील बरोबर चिन्ह नंतर 0 झालं की नाही वर्ग समीकरण. या ठिकाणी किमती सांगा कशाच्या, a ची b ची c ची किंमत काय असेल, a ची किंमत असेल 1, b ची किंमत असेल किती आहे, b ची किंमत तर ती आहे 3, सॉरी a ची किंमत किती आहे आपला 6 दिसतोय सहगुणक, म्हणून a ची किंमत किती येईल 6 येईल. 6, b ची किंमत आहे 3 आणि c ची किंमत येईल -5. या ठिकाणी 5 दिसत आहेत, मात्र इथे चिन्ह लक्षात ठेवायचं. काही विद्यार्थी काय करतात गडबडीत परीक्षेमध्ये की इथे 5 आहे म्हणून 5 लिहितात, परंतु हे -5 आहे, -5 हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, x² - 9 = 13. बघा आपण याला काय करू, पहिलं जनरल फॉर्म मध्ये आणू म्हणजे सामान्य रूपात आणू. बघा x वर्ग, आता इथं काय पाहिजे आपल्याला, इथं मधलं पद दिले का नाही दिले ना, मधलं पद काय घ्यायचं 0x घ्यायचं, कधी पण लक्षात ठेवा अधिक 0x घेतलं आपण आणि अधिकच घ्यायचं. आता इकडे -9 जशात तसे आहेत आणि इकडचे जे 13 आहेत बरोबर चिन्हानंतरचे ते आपण इकडे आणूयात, ते पण वजा होतील. मग इथे बघा x वर्ग अधिक 0x. आता -13 आणि -9 दोन जर वेगळे चिन्ह असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते, दोन जर सारखी चिन्ह असतील तर दोन्ही संख्यांची बेरीज करायची असते आणि उत्तराला तेच चिन्ह द्यायचं असतं. म्हणजे इथं 9 13 किती होतील 22, मग ते चिन्ह देऊ आपण याला उत्तराला, किती झाले -22. हे झालं वर्ग समीकरण. या समीकरणामध्ये एबीसीच्या किमती बघा. आता ए ची किंमत काय असेल इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे ए बरोबर 1, बी बरोबर 0 आणि सी बरोबर -22. हा नुसतं 22 नाही. हे झाली एबीसीची किंमत. बघा काही अवघड वाटतं याच्यात, अजिबात नाही. वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाची किमती त्या समीकरणाची मुळे आहेत का नाही ठरवायचे. बघा, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. रूट्स म्हणजे मुळे, ते मुळे आहेत का या वर्ग समीकरणाची कशी शोधायची. बघा काहीच अवघड नाहीये. या ठिकाणी काय दिले, पहिल्या समीकरणाचा आपण विचार करूयात. पहिलं काय आहे लिहून घेऊ आपण, x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. बघा इथे काय दिले आपल्याला की डिटरमाइन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे हे जे गिवन दिलेले आहेत ना आपल्याला 1 आणि -1, हे 1 आणि -1 हे x च्या किमती दिल्यात आपल्याला. उदाहरणार्थ हे मूळ दिले, मूळ. मग या समीकरणाची मुळे आहेत का असा प्रश्न विचारलेला आहे. हा हे x - 1 आणि 1 प्रश्न समजून घ्या. मग आहेत का नाही ठरवायचंय आपल्याला. मग कसं ठरवणार आपण, तर त्यासाठी काय करायचं आपली पद्धत आहे बघा. काय आहे, सगळ्यात अगोदर काय करायचे,
पहिलं मूळ काय दिले 1, म्हणून काय करायचं सगळ्यात अगोदर x बरोबर 1 घेऊ किंवा x ची 1 ही किंमत x बरोबर 1 ही किंमत समीकरणात ठेवू असं म्हणलं तरी चालतं। मग x ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण 1 पुट करायचं। बघा x ची व्हॅल्यू किती आहे 1, ती 1 आपण पुट करायची पूर्ण समीकरणामध्ये। मग इथे काय येईल 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले x, x ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून 4 गुणिले 1 वजा 5 बरोबर 0। x चा वर्ग एकच असतो माहिती आपल्याला, 4 आणि 1 5, हे वजा 5 बरोबर 0। आता काय गंमत होती बघा, इथे काय होतं इथं 4 एक किती होतील 4, हा इथे 4 येईल, 4 एक 4, 1 चा वर्ग एकच असतो, मग 4 एक 4 आणि वजा 5, मग 4 आणि 1 किती झाले 5 आणि हे वजा 5 बरोबर 0। मग 5 मधून 5 गेले 0, इथं पण 0। मग मी इकडे लिहितो आता ते, बघा लक्ष द्या, 0 डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला आलं ना, म्हणून काय करायचं इथे लिहायचं असं डावी बाजू बरोबर आहे उजवी बाजू। मी शॉर्टकट मध्ये लिहिलं उभा, डाबा उभा असं लिहिलं तरी चालतंय बा। आता इथे डावी बाजू बरोबर उजवी बाजू, दोन्ही बाजू सारख्या झाल्या की नाही, दोन्ही बाजूची किंमत काय आली आपल्याला 0 आली। दोन्ही बाजूची किंमत जेव्हा 0 येते त्यावेळेस जे आपण मूळ या समीकरणात वापरले ते त्या समीकरणाचं मूळ असतं। जर डावी आणि उजवी बाजू बरोबर नाही झाली तर आपण कसं लिहायचे बरोबर नाही, डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू असं लिहायचे। मग डावी बाजू बरोबर उजवी बाजू झाली म्हणून काय दिले आपल्याला 1 हे दिलेल्या समीकरणाचे, परीक्षेत आपल्याला व्यवस्थित लिहायचे हे, तेव्हा पैकीच्या पैकी मार्क मिळतील। दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे आणि जर डावी बाजू उजवी बाजू दोन्ही बाजू सारख्या झाल्या नाही तर हे मूळ नाही, म्हणून ते आपण तेव्हा असं लिहिणार। हे आपण टॅली करून बघूयात पुढच्या समीकरणामध्ये, आणि पुढचं तुम्ही सोडून द्यायचं हे बघा। आता पुढचं कोणतं आहे, पुढचं मूळ दिले आपल्याला वजा 1, रूट काय वजा 1, मग x² प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 हे आपलं इक्वेशन आहे। आणि आपण काय करायचं आता बघा वजा 1 घेऊ म्हणायचे, x इक्वल टू वजा 1। वजा 1 जर आपण घेतलं या समीकरणात ठेवलं तर काय होईल, वजा 1 ठेवूयात आपण, वजा 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले वजा 1 वजा 5 बरोबर 0। वजा 1 चा वर्ग अधिक 1 येतो, वजा संख्येचा वर्ग अधिक 1 येतो, अधिक असतो, आणि वजा संख्येचा घन मात्र वजाच असतो, लक्षात ठेवा। आता इथं 4 गुणिले 1 4 1 4, मात्र 1 वजा असल्यामुळे काय येईल इथे वजाच येईल, 4 1 4, त्यानंतर वजा 5 बरोबर 0। काय येईल इथे आता बघा, इथं वजा 4 आणि वजा 5 किती होतील वजा 9, आणि हा 1 बरोबर 0। आता इथं 1 मधून 9 जाणार आहे, 9 मधून 1 काढला खाली उरतील 8, पण वजा चिन्ह लागेल, वजा 8 बरोबर 0 येईल, म्हणून इथे डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू बरोबर आले का नाही आले, डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही झाली, म्हणून वजा 1 हे दिलेल्या समीकरणाचे मूळ नाही। -1 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन असं आपण स्पष्टपणे लिहू शकतो। झालं, पुढचं हे जे समीकरण आहे हे मूळ आहे की नाही ठरवा, हे तुम्ही प्रॅक्टिस करून सोडून द्या आणि कमेंट्स मध्ये मला सांगा काय येतील त्याचे मुळे ते। आता लक्ष द्या, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बोर्डाला हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिका बघा अशा प्रकारचा प्रश्न आहेच तिथे, के ची किंमत काढा। आता के आता नवीन आलाय हा के आपल्या समीकरणामध्ये, बघा आता कशी काढायची के ची किंमत। आपल्याला पहिले काय दिले x बरोबर 3 आहे, तर या समीकरणामध्ये के ची किंमत काय असेल, फाइंड द के इफ x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन kx² - 10x + 3 इज इक्वल टू 0। म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर या वर्ग समीकरणाचं एक मूळ एक रूट काय आहे, जर x बरोबर 3 असेल तर या ठिकाणी k ची किंमत काढा। चला काढूयात आपण। आता काय करायचं, इथे एक मूळ जे दिले ना, सगळ्यात सोपी गोष्ट हे समीकरण अगोदर लिहून घेऊयात आपण,
के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता इथे काय दिले, x ची किंमत किती दिली 3, म्हणून आपण काय करायचंय, ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू 3 ही टाकायची, k गुणिले आता x चा वर्ग मग 3 चा वर्ग वजा 10 गुणिले x ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे म्हणून 3 ने गुणायचं अधिक 3 बरोबर 0. आता k चा वर्ग किती आहे, 3 चा वर्ग किती 9, म्हणून इथे आपण लिहू शकतो डायरेक्ट 9 गुणिले k म्हणजे 9k आणि इथे तायत्रिक किती होतील 30, पण वजा चिन्ह असल्यामुळे वजा 30 अधिक 3 बरोबर 0. 9k दशांश तसं वजा 30 अधिक 3 आता सांगितल्याप्रमाणे मोठ्यातून लहान संख्या वजा करायची, 30 मधून 3 गेले खाली उरले 27, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 27 येतील. 9k वजा 27 बरोबर 0. आता हे 27 आपल्या इथं नकोय, k ची किंमत काढायची असेल तर ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे टाकू आपण, म्हणजे 9k बरोबर वजा 27 चे काय होतील अधिक 27, चिन्हात बदल होईल. बघा आपल्या साध्या सोप्या सरळ भाषेत समजून घ्या मित्रांनो, बरोबर चिन्हाच्या अलीकडची जी संख्या असते ती पलीकडे जाताना काय होते, ती मायनसची प्लस होते, मग इथे मायनस 27 चे प्लस 27 होतील. के ची व्हॅल्यू कशी काढायची, त्याला पण बरोबर चिन्हाच्या एका बाजूला घ्यायचं आणि बरोबर चिन्ह नंतरचे 27 जशाल तसे असतील, त्याच्यात बदल होणार नाही. इकडचे गुणाकाराच्या क्रियेमध्ये 9 आहे, तिकडे जाऊन भागाकारात जातील, मग 9 त्रिक 27 म्हणजे के ची व्हॅल्यू किती आली 3, के बरोबर 3. या पद्धतीने आपण जर सोडवलं तर 2 मार्कला जर विचारला तर ते पैकीचे पैकी मार्क मिळतील. 3 मार्कला अशा पद्धतीचा थोडा यापेक्षा वेगळा असा प्रश्न असतो, परंतु बोर्डाच्या पेपरमध्ये हमखास विचारला जाणारा जर प्रश्न असेल तर हा प्रश्न आहे मित्रांनो. आता पुढे अशाच प्रकारचा प्रश्न एक कृती आहे, कृतीवर भर द्यावा लागतो आपल्याला. कृतींवर बरेच प्रश्न असतात. एका पेपरमध्ये म्हणजे 40 गुणांच्या पेपरमध्ये आपल्याला कृतीवर आधारित 2-3 प्रश्न पाहायला मिळतील. 2 मार्काचा तरी एक प्रश्न असतोच आपल्याला. मग या ठिकाणी आपण ती कृती पूर्ण करूयात. काय दिले बघा, वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज -7/5. म्हणजे हे जे वर्ग समीकरण आहे त्याचं एक मूळ काय दिले, वजा 7/5 दिले. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. के ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करायची आपल्याला. मग मी इकडे लिहितो सध्या. बघा आता इथं काय दिले, एम ची किंमत काय दिली आहे, एक मूळ किती आहे वजा 7/5. मग या ठिकाणी काय ठेवणार आपण, वजा 7/5 ही एम ची किंमत असेल. मग इथे बघा आता इथं मी लिहून देतो असं. आता इथं 5 गुणिले आता वजा 7/5 त्याचा वर्ग आहे की नाही, एमचा वर्ग आहे म्हणून वजा 7/5 चा वर्ग, वजा 7/5 चा वर्ग करावा लागेल इथे. त्यानंतर अधिक 2 गुणिले आता एम ची किंमत काय येते 2m म्हणजे एम ची किंमत वजा 7/5 वजा 7/5 इथे काय प्लस k बरोबर 0. आपण तशाल तसं लिहूया. बघा जर आपण इथे 5 आता 5 गुणिले 7 चा वर्ग केला वजा 7 चा वर्ग 49 अधिकच होत असतो. 49 छेदामध्ये 5 आणि अधिक 2 7 14 आता इथं वजा 14 होतील आहे, वजा 14 आणि छेद 5 अधिक k बरोबर 0. भाग दिला तर बघा 5 1 5 कॅन्सल होतील. हा सॉरी या 5 चा पण वर्ग करावा लागेल मित्रांनो आपल्याला. बघा आपण 7 चा वर्ग केला की नाही, मग 5 चाही आपल्याला वर्ग करावा लागेल. मग 5 चा वर्ग काय होतो 25. भाग जर दिला 5 1 5 आणि 5 5 25. इकडे काय आलं 49/5 आणि इथे हे वजा होतील आता, म्हणजे वजा आहे ना हे 14 म्हणून वजा 14/5 अधिक k बरोबर 0. 49 मधून 14 गेले खाली किती उरतात बघा, 49 मधून 14 काढूयात आपण. 9 मधून 5 गेले 4 गेले खाली उरतात 5 आणि 4 तून 1 गेले 3 म्हणजे 35 आले याचं उत्तर. हा इथे लिहितो मी जरा. 49 मधून 14 गेले खाली उरले 35. मग काय येईल इथे 35/5 सॉरी 35/5 मोठ्या संख्येला अधिक मोठी संख्या प्लस आहे म्हणून हे प्लसच येईल आणि अधिक k बरोबर 0. आता 5 ने याला आपण भाग देऊ 5 7 35. हे काय येईल मग समीकरण पुन्हा 7 अधिक k बरोबर 0. आता 7 अधिक k आपल्या व्हॅल्यू कशाची काढायची, k ची व्हॅल्यू काढायची. मग बरोबर चिन्हाच्या पलीकडे आपण वजा 7 ला जर नेलं तर ते काय होतील वजा होतील. मग या k ची किंमत काय येईल इथे वजा 7 येईल.
आलं लक्षात? या पद्धतीने 3 मार्क्सचा प्रश्न किंवा मग ही कृती 2 गुणांसाठी असू शकते. कधी कधी नुसता प्रश्न विचारला तर 3 गुणांसाठी येऊ शकतो. बोर्डाला हमखास विचारले जाणारे प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. या भागातला सर्व सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आमचा व्हिडिओ किंवा हे लेक्चर आपल्याला कसं वाटलं ते आपण नक्कीच कॉमेंट करून मित्रांनो सांगू शकता. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून आपल्याला वर्षभर आता अशा पद्धतीने हे सर्व सराव संच शिकता येतील. आमचं गुरुकिल्ली फाउंडेशन जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा आणि आपला कोर्स 10वीचा निवडा. फक्त 999 रुपयामध्ये संपूर्ण वर्षभर आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम गणित, इंग्लिश आणि विज्ञान, सेमी इंग्रजी, मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम सगळ्या माध्यमांचा अभ्यासक्रम आपल्याला सगळ्या माध्यमांच्या विद्यार्थ्यांना ही शिकण्याची संधी आहे. म्हणून गुरुकिल्ली फाउंडेशन ॲप डाउनलोड करायला विसरू नका. थँक्यू.